आणि आता या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। नवाब मलिक यांनी शरद पवारांना आपला पाठिंबा दिलेला आहे। सूत्रांकडून ही माहिती समोर येते। अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्षपदावरून नवाब मलिकांची मुक्तता करण्यात आली आहे। नवाब मलिक यांनी शरद पवार गटाला आपला पाठिंबा दिलेला आहे। सूत्रांच्या वतीने ही महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येते। या घडीची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। नवाब मलिक यांनी शरद पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आणि आता अजित पवार गटाकडून मुंबई अध्यक्षपदावरून मलिकांची मुक्तता देखील करण्यात आली आहे। त्यामुळे नवाब मलिक हे आता शरद पवार गटात गेल्याचं सूत्रांकडून समजतंय। आपण पाहतोय नवाब मलिक यांनी शरद पवारांना आपला पाठिंबा दिलाय। या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी। नवाब मलिक तुरुंगातून बाहेर येताच नवाब मलिक राष्ट्रवादीच्या नेमक्या कुठल्या गटाकडे जाणार या संदर्भातल्या विविध चर्चा सुरू झाल्या होत्या आणि आता अखेर नवाब मलिकांनी शरद पवार गटाला आपला पाठिंबा दिलेला आहे अशी सूत्रांच्या वतीने माहिती समोर येते। आपण पाहतोय नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून अर्थात अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या विविध नेत्यांनी नवाब मलिकांची भेट घेतली होती। त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चाही केली गेली होती। त्यानंतर नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कुठल्या गटात जाणार या संदर्भात विविध अटकळ देखील बांधली जाऊ लागली आणि आता अखेर नवाब मलिक यांनी शरद पवारांना आपला पाठिंबा दिलेला आहे अशी माहिती सूत्रांच्या वतीने समोर येते। सोनाली शिंदे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। सोनाली, अखेर नवाब मलिकांनी शरद पवारांना आपला पाठिंबा दिल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे, कारण नवाब मलिक जेलमधून बाहेर आल्यानंतर कोणत्या गटाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आणि राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा होती की नवाब मलिक बाहेर आलेत याचा अर्थ ते आता भाजप बरोबर जाणार आहेत अशी एक मोठी चर्चा होती आणि त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय। मगाशी सुद्धा शरद पवारांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी नवाब मलिकांचा उल्लेख केलेला आहे आणि हे सगळे नेते घाबरले नाहीत ईडीला असं पवारांनी म्हटलं होतं। मात्र नवाब मलिकांचा निर्णय काय याबद्दल कोणालाच काही कल्पना नव्हती, कारण दोन्ही गटाचे नेते वारंवार नवाब मलिकांना भेटायला जात होते। अगदी सुप्रिया सुळे सुद्धा होत्या, दुसरीकडे अजित पवार आणि त्यांचा संपूर्ण जो गट आहे तो सुद्धा तिकडे गेला होता। मात्र तरी सुद्धा नक्की मलिक कुठे जाणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती आणि त्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता समोर आलाय। मलिकांनी शरद पवार यांना पाठिंबा दिल्याचं आता समोर आलेलं आहे। निश्चितच सोनाली, आपण पाहतोय की नवाब मलिक यांनी आता शरद पवारांना पाठिंबा दिल्याचं कळतंय। मात्र आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, नवाब मलिक सध्या जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आहेत। त्यांना जामीन मिळाल्याच्या टायमिंग बद्दल फार चर्चा झाली। अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतरच आपण पाहतोय हा मुद्दा उपस्थित झाला। आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक देखील आपल्यासोबत सध्या फोनलाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। रश्मी, आपण पाहतो या घडीची महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी, काय अपडेट्स आहेत? जी माहिती मिळते त्यानुसार नवाब मलिक यांनी आपली भूमिका कुठेतरी स्पष्ट केली आहे। नवाब मलिक यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे अजित पवार गटाकडे खरं तर नवाब मलिक यांना मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष हे पद जे आहे ते त्यांच्यासाठीच होतं, त्यांचीच नियुक्ती होती। या पदावरनं नवाब मलिक यांना लवकरच मुक्त करण्यात येणार आहे। त्याऐवजी भुजबळ समर्थक शिवाजीराव नलावडे यांची या पदावर नियुक्ती होणार आहे। त्यामुळे आपण बघतोय खरं तर खूप दिवस झाली ह्याची चर्चा होती की नवाब मलिक नेमकी कोणत्या गटाला पाठिंबा देणार आहे, पण आताची जी माहिती समोर येते त्यानुसार नवाब मलिक हे शरद पवार यांच्याबरोबर जाणार आहे। त्यामुळे अजित पवार गटाने जे मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षपद त्यांच्यासाठी ठेवलं होतं त्या पदावरनं आता त्यांना मुक्तता देण्यात येणार आहे। शिवाजीराव नलावडे यांची त्या जागी वर्णी लागणार आहे। निश्चितच धन्यवाद रश्मी या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नवाब मलिक यांनी शरद पवारांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। राष्ट्रवादीच्या दृष्टीने आणि एकूणच राजकीय वर्तुळातनं अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, अखेर नवाब मलिक यांनी शरद पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला।